हॅलो एव्हरीवन, हॅलो. सो वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आज आहे माझ्या दादाचा बर्थडे आणि तो आहे मुंबईला, म्हणून मग आम्ही त्याच्यासाठी इकडनं केक ऑर्डर केलाय त्याच्या ऑफिस मध्ये डिरेक्टली. कोणता केक? आणि इकडनं आपण थोडंसं चांगलं चॉकलेट दिसत आहे ट्रफल. म्हणून मी इकडनं विच केक करायचं स्टार्ट. कोणत्या तरी थिओब्रोमा मधून मागवला आम्ही. सो माझे केस असे थोडे घाण झालेले आहे म्हणून मी आणि फॅनचा आवाज येतो म्हणून आम्ही फॅन बंद केला आणि पूर्ण गरमी फॅन पण बंद केला कारण आता आम्ही बाहेर निघत आहे, म्हणजे बाहेर चाललोय. सो आज मी खूप दिवसानंतर नागपूरला आली. मला काही काम होतं आणि आता ते काम झालेलं आहे, व्हायचं आहे. अर्ध झालेलं आहे, आणि मग काम झालंय तर मग आता तू घरी जा. बाहेर चाललो. तिचं काम झालंय, हिला बाय बाय बाय. म्हणून आता आम्ही बाहेर चाललो आणि बाहेरचे कामं करू आणि तुम्हाला शॉपिंगला पण नेऊ आज आम्ही आमच्यासोबत. पण पैसे तुम्ही तुमचे स्वतः द्या. तुम्ही शॉपिंग करू नाही शकणार म्हणून मी ते फक्त तुम्हाला असं दाखवू. तुम्ही तुमच्याकडे ती शॉपिंग करा. मी तुम्हाला एक खूपच मस्तवाली गोष्ट सांगणार आहे. त्याच्यातली मस्तवाली गोष्ट म्हणजे एक वस्तू आहे जी मी घेणार. मी ती घेणार तेव्हाच दाखवणार, कारण घेणार की नाही माहिती नाही, जाणार पांचट गोष्ट असणार आहे. असं काय नाही, खूप बकवास गोष्ट, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि ती हा पण घेणार आहे आज. कुठे गेला बिलकुल हा पण घेणार आहे ती गोष्ट. याला घ्यावंच लागणार आहे कारण खूपच मस्त कम्फर्टेबल गोष्ट आहे. सो व्हिडिओ बघत राहा. कम्फर्टेबल नाही गाईस, एवढं एक्साइट व्हायची काही गरज नाहीये. लवकरच परत येऊ व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ बघत राहा. बाय बाय बाय. आता मी तुम्हाला आमचं जेवण पण दाखवू. पण हे दिसणार कसं आहे? तू व्हिडिओ हातात घे. असं आडवा करून दाखव. हातात घे व्हिडिओ. आज घरी बनली आहे वांग्याची भाजी. असं दाखवायची काही गरज नाहीये त्यांना. ते लोक पण रोज जेवण करतात. आता आम्ही किती छान व्हिडिओ बनला असा बघा तुम्ही. सो आता आम्ही लवकर जेवण करू आणि मग बाहेर जाऊ आणि मग नंतर बोललेल्या गोष्टी तुम्हाला सांगू. जेवण करणार. बाय. सो हॅलो अगेन. आता ना अभि तुम्हाला एक स्टेप करून दाखवणार आहे. कारण तोच मला म्हणत होता की व्हिडिओ ऑन कर तर मी करेन. ते जे एक कोणतं खूप ट्रेंडिंग वाला सॉन्ग आहे ना, शेकी 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 आहे, त्याच्यावर आता हा डान्स करणार आहे. चल कर, स्टार्ट कर पटकन कर. आतापर्यंत तू बोलत होता मी नाही करणार. मला त्या सॉन्गवर जबरदस्ती हे फोर्स जबरदस्ती करण्यात येते माझ्यासोबत. मला व्हिडिओ मी खूप असं ट्राय केलं. व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मला धमक्या दिल्या गेल्या का तुला डान्स करा लागेल, नाही तर तुला बरखास्त करण्यात येईल. बरखास्त कुठून करण्यात येईल? हा ऑलरेडी बरखास्तच असतो नेहमी व्हिडिओ मध्ये. करणार मीच व्हिडिओ करते, सगळं मी करते व्हिडिओचं. मला नाही चल ना, मी गाणं म्हणते तू कर. मी पण करत आहे. मला खूप आवडलंय ते, पण मला डान्स नाही. मला खूप आवडलंय ते, पण मला डान्स करता येत नाही. मी खूप ट्राय केला. नंबर तुझी कंबर है चाल शेकी शेकी है. आता मी फोन पकडून आहे ना दुसऱ्या हाताने, मी नाही करू शकत. तू दुसऱ्या हाताने कर, मी या हाताने करेन. है चाल शेकी शेकी है तुझे डिंपल जे अरे ते स्टेप खूप मस्त आहे. चल तू हात असा ठेव आणि सरकव. गिनते गिनते गिनते. अरे इकडे असं स्टेप पाहिजे का? गिनते 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 गिनते. हे काय असं करायचं? असं प्रसाद मागायचंय 4 वेळा. सो दादाचा केक आतापर्यंत पोहोचलेलाच आहे. 3 मिनिटात पोहोचत आहे आणि आम्ही ठरवलं होतं का गिफ्ट देणार. आम्ही त्याच्यासाठी एक गिफ्ट ठरवलेलं आहे, पण ते त्याच्यासोबतच जाऊन नाही 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 सांगून देतो, तू गिफ्ट करून टाक. नाही आम्ही देणार आहे दादाला सांगायचंय. आम्ही देणार आहे. अबी नको ह्याचं काय सांगता नाही, हा सांगून पण देईल. पण आम्ही त्याच्यासाठी गिफ्ट, आता हा तो व्हिडिओ बघेल ना तर ठीक आहे, आम्ही तुझ्यासाठी एक गिफ्ट ठरवलेलं आहे, पण ते आम्ही तुला स्वतःला सोबत घेऊनच जाणार आणि तो गिफ्ट आहे. आणि ते गिफ्ट तुझ्यासाठी असं जे तुला खूपच पाहिजे होतं आधीपासून पाहिजे होतं, खूप वर्षापासून पाहिजे होतं, ते गिफ्ट आम्ही तुला देणार आहे. वेट कर तू, आम्ही तुला देऊ ते गिफ्ट. पण तो गिफ्ट आहे, त्याच्याकडे मस्त वाला गिफ्ट येणार आहे. सो तू वेटच कर फक्त. म्हणजे मग ते गिफ्ट तुला तुझ्यापर्यंत पोहोचून जाणार. तुझ्याच सोबत असताना घेऊ पण आपण ते. ओके ओके.
चला आता मी ठेवते. आता मला एक माझ्या वेस्पाचं लॉक खराब झालंय, ते घ्यायचंय. ते घेऊन आम्ही जाणार कॅफेला, नाही ते घेऊन आपण जाणार वेस्ट साईडला. ते घेऊन आम्ही जाणार वेस्ट साईडला. मग मी तुम्हाला ती इम्पॉर्टंट गोष्ट दाखवणार आहे जी मी आत्ताच थोड्या वेळाच्या पूर्वी तुम्हाला सांगितली आहे. सो स्टे ट्यून्ड. आणि त्याच्यानंतर आपण कॅफे पण जाणार आहे. कॅफेमध्ये आज हेलिकॉप्टर चाललाय वरून, दिसतंय का व्हिडिओ मध्ये? तो चालला पाकिस्तानकडे चाललाय हेलिकॉप्टर. आता किती असं जनरल झालंय हे इंडिया पाकिस्तान इंडिया पाकिस्तान. मी कशी दिसताय मला कळत पण नव्हतं. खूप असं नॉर्मल टॉक्स मध्ये पण ना असं पाकिस्तान इंडिया हेच करत आहे लोक. कारण की हेलिकॉप्टर पण तिकडेच चाललं असावं कदाचित. आम्हाला असं लक्षात नाही आलं जेव्हा ब्लॉग आम्ही स्टार्ट केला की आज काही इंटरेस्टिंग गोष्टी आहे का, तर आहे. सो स्टे ट्यून्ड. खूपच जास्त इंटरेस्टिंग गोष्टी आहे. मी पण फर्स्ट टाइम काय 1-2 गोष्टी त्यातल्या बघणार आहे. सो स्टे ट्यून्ड. बाय बाय बेबी. इकडे बघ, हा कार्टून लावत आहे लॅपटॉपवर. ए बेबी माझ्यासोबत तो डान्स कर नाही, याला कर म्हटलं, हा नाही करत आहे. आणि इकडे मी विबीला डान्स करण्यासाठी कन्व्हिन्स करू शकली नाही म्हणून तो जागेवरच नाचायला लागला. मग मी पण जागेवर नाचली आणि आम्ही फक्त लॅपटॉपला स्टिकर्स लावले, बस फन आणि मजा मस्ती करत होतो. ॲक्च्युली म्युझिक खूप लाऊड होतं कॅफेचं म्हणून मग इकडे मी व्हॉइस ओव्हर करते आहे. सो लेट्स एन्जॉय दिस ऑल्सो. आणि आम्ही जे पण काय समोर फन करणार आहेत ते पण नक्की बघा. क्यूट दिसतात आहे. वेदर बघ कसं झालंय. वारा. आम्ही आलोय जे आम्ही बोललो होतो. आता मी तुम्हाला आम्ही शॉपिंग करणार आणि त्याच्यानंतर पैसे भरण्यासाठी तुम्हाला वापस व्हिडिओ मध्ये घेतो. चलो. आम्ही आलो आहे स्नेहलची ती वाली स्लीपर घ्यासाठी, चप्पल घ्यासाठी, आणि तिचं साईजच अवेलेबल नाही आहे. आणि माझी बिलकुल इच्छा नाही आहे की ही वाली चप्पल घेतली पाहिजे बिकॉज मला ही आवडली नाही आहे. आणि हा आमच्यासोबत आहे हॉटकपचा ओनर. आणि हा ओनर आहे का? मी आहे ओनर. आणि हे दोघही जण एवढे मोठ्या पोझिशनचे इथं चपला घेताना. आणि हीच चप्पल घेऊन याला मारणार. तिची चप्पलच नाही भेटत आहे बिचारी. यस, मला हेच पाहिजे होतं. वेस्ट साईड वाली चप्पल तुम्ही पण घ्या, खूप मस्त आहे. टाचा नाही दुखत आहे. माझ्या पूर्ण तोंडावर आण आता म्हटलं ना आण. सो मी तुम्हाला म्हणत होती की वेस्ट साईडमध्ये खूप इम्पॉर्टंट एक गोष्ट ती हीच की ही चप्पल तुम्ही वापरून बघा. जर का तुमच्या टाचा दुखत असेल, माझ्या खूप दुखत होत्या म्हणून मी वापरली आणि मला इतका मस्त एक्सपिरियन्स आला म्हणून मी आता मम्मीसाठी पण घेऊन चालली. सो आता हे लोक कुठे गेले बघते. सेम चप्पल घालायला मी सगळ्यांना इन्फ्लुएन्स केलं बघा. दोघे जण चप्पल घ्यायला लागले. सेमच चप्पल. हो ठीक आहे. ठीक वाटत आहे, एवढं काही खास चप्पल नाही. घातल्यानंतर कळेल, नॉर्मल वाटत. घातल्यानंतर कळेल. जर का माझ्यासारखं रिलीफ आलं नाही याला, मजा येऊन जाईल. इन्फ्लुएन्स केलाय मी या लोकांना मस्त वाला. बर्थडे पे यायचं ना आपण. तुम्ही पण वाज घेऊन बघा. वाज घेऊ शकणार काही लोक? घेऊ शकाल. छान असेल तर घेऊ शकाल. चपला घेऊन निघालो आम्ही. मागून वळ वाला वेदर आहे बाहेर आज. आता आम्ही काहीतरी खायला जातो. मेट्रो पण आहे. नागपूर मेट्रो उघड मध्ये बघ. फायनली ले लिए ये एकदम याला असं चप्पल जबरदस्तीने घ्यायला लावलंय. चला आता काहीतरी खायला चाललोय ना आपण. खाण्याचं नाव घेतलं आणि आम्हाला आठवला आमचाच कॅफे. तर इफ तुम्ही पण जर नागपूरमध्ये असाल तर या कॅफेला नक्की व्हिजिट करा. द हॉट कप. खूप मस्त गोष्टी मिळतील तुम्हाला, ते पुढे बघा.
सो मी जे तुम्हाला बोलली होती की कॅफेमध्ये आज काहीतरी नवीन होणार आहे. इकडे ना खूप म्युझिक पण लाऊड आहे, आवाज येत असेल तसा ठीकठाक. सो ते जे मी म्हटलं होतं की काहीतरी नवीन होणार आहे. रुचिता आसटकर, ती नागपूरची खूप फेमस फूड ब्लॉगर आहे. सो मी पण बोलली वगैरे तिच्यासोबत आणि छोटंसं एक क्लिप टाकते त्यांच्या शूटचं, जास्त नाही टाकू शकत. आता होत आलेला आहे, होत पण आलं. चल चल मला लवकर मी खाली जाते. सो आता मी ब्लॉगकडे एंड करते आणि आता आम्ही परत भेटू नेक्स्ट ब्लॉग. लवकरच नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. बाय बाय. सो फूड ब्लॉगर्स कसे बनवतात रील हे मला बघायचं होतं आणि म्हणून मी यांचे स्किल्स नोट करत होती इकडे. सो त्यांनी असं दूर कुठेतरी स्टँड लावलेलं पण रील एक नंबर बनवलेली. सो ती तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजवर बघू शकता, द हॉट कपच्या. आणि गाईज खूप खूप लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्सना पण पाठवा, फॅमिलीमध्ये पाठवा आणि सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.